नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। येत्या खरीप हंगामामध्ये खताचा तुटवडा होऊ नये याकरता युरिया आणि डीएपी खताच्या संरक्षित साठ्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला। 1.5 लाख मेट्रिक टन युरिया आणि डीएपी संरक्षित साठा करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जीआर काढण्यात आला। आदिवासी शेतकरी कोरडवाहूतून बागायतीकडे। पूर्वी मूग घेवडा पिके, आता लाल चुटूक, स्ट्रॉबेरी, वाटाणा आणि बटाटा। शाश्वत सिंचन योजनेचा फायदा झाला। खारपान पट्ट्यात उन्हाळी ज्वारी देते शेतकऱ्यांना बळ। उन्हाळी ज्वारी पिकाच्या पेरात वाढ। गहू कांदा पिके झाली बाद। मेहूर बारेत उपबाजार समिती आता नियमित सुरू। 40गाव कृषी उत्पन्न बाजार समिती भुसार मालाची खरेदी। शेतकऱ्यांचा केला सत्कार। पहिल्या दिवशी 481 क्विंटल मालाची आवक। शेतकऱ्यांना मिळणार 11.69 कोटींची दुष्काळी मदत। हातकणंगले गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या मदतीतून कोणत्याही प्रकारची म्हणजे कर्जवसुली किंवा अन्य कोणतीही वळती करू नये अशा सूचना दिल्या आहेत। त्यामुळे निविष्ठी खरेदीसाठी याचा उपयोग होईल। अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर धरली शेतीची वाट। 60 गुंठे अद्रकीतून मिळवले 9 लाख। पळसखेडा परिसरात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून आधुनिक शेती सुरू। हिरव्या कडब्याची मुठभर पेंडी 12 रुपयाला। 5 वाड्यासाठी मोजावे लागतात 2 रुपये। जनावरांच्या चाऱ्याची किंमत वाढल्याने पशुपालक हैराण। दूध अनुदानासाठी खरेदी दर 27 वरून आता 25 रुपयांवर। प्रति लिटर 5 रुपयांचे अनुदान तोटा झाल्याची शेतकऱ्यांची भावना। अनुदानाची योजना जाहीर झाल्यापासून आजवर राज्यात 51,600 शेतकऱ्यांना 5,44 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले। या आकड्यांवरून ही योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे। शेती व्यवसाय अच्छे दिनच्या प्रतीक्षेत। अत्यल्प भावामुळे शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना मृगजळच। पीक नुकसानीच्या मदतीला आचारसंहितेचा खोडा। निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित। बाधित क्षेत्रात पंचनाम्यांती वाढ निष्पन्न। ई-केवायसी करूनही मदत जमा होईना, शेतकरी त्रस्त। राहेरी बुद्रुक परिसरातील चित्र। गारपिटीमुळे नुकसान, आता शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट। नवीन तांदूळ आला बाजारात। कोलमचे दर 75 पार। गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक घटल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका। पेठच्या कृषी विभागामार्फत फळबाग लागवडीचे 180% उद्दिष्ट साध्य। ग्रामीण भागात महाराष्ट्र रोजगार हमी योजना। मार्च महिन्यापूर्वीच 379 हेक्टरवर लागवड पूर्ण। अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।